सही होता यार. राम राम मंडळी. राम राम. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर तुम्हाला आमचा बॅकग्राऊंड बघून वाटत असेल की आम्ही कुठे आलोय. तर आजचा हा ब्लॉग थोडासा डिफरंट असेल. उद्या आहे गुढीपाडवा, तर त्याची पूर्वतयारी इथे सुरू झाली. इथे म्हणजे एक्झॅक्ट कुठे? डोंबिवली स्टेशन जवळचं गणपती मंदिरला. हा, तर इथे मोठा प्रोग्राम असतो, म्हणजे स्वागत यात्रा वगैरे निघते गुढीपाडव्याची. तर त्यासाठी ही पूर्ण स्ट्रीट ही सजवलेली फडके रोड आहे. आहे. फडके रोड जवळ ही पूर्ण असं सजावट असते आणि उद्याला पूर्ण इकडनं शोभायात्रा आणि या सगळ्या गोष्टी निघतात. हा, म्हणजे ढोल ताशे देन वेगवेगळ्या पद्धतीची रॅली काइंड ऑफ असं सर्व असते. तुम्हाला थोडक्यात आता जरा डेकोरेशन दाखवतो हा, कसं आहे ते. हे बघा इकडे कसं आहे, हिंदू नववर्ष स्वागत यात्रा. मेन एंट्रन्स गेटला हे लागलेलं आहे. आता हे स्ट्रेट फुल लाईन मस्त लाइटिंगनी छान सजवलेली आहे. आणि पुढे गणपती सगळं आता मंदिर. पूर्ण तयारीमध्येच आहे. आता रात्रभरात जे काय बाकी आहे ते पूर्ण हे कंप्लीट करतील. आणि आणि गणपती मंदिर पण मस्त सजवलं आहे रे कौस्तुभ. तिथपर्यंत जाऊयात आपण. गुढी पण उभारली आहे. गुढी उभारली? हा, ती तिथे पुढे आहेत. आणि आय थिंक रांगोळीची पण प्रिपरेशन स्टार्ट झाली आहे. येस, झाली असावी. दरवर्षी रात्रीच होते. लख प्रकाशात सही दिसते यार हे. ओहो, रांगोळी. आणि इकडे रांगोळी मेकिंग चालू आहे. हे रात्रभर आता हे असंच प्रिपरेशन सुरू राहील. गुढीपाडवा गर्दी बघा किती आहे. हे बघा अशी पूर्ण लखलखाट आहे. असं वाटणार पण नाही की रात्र इकडे. आणि हे गणपती मंदिरचं मेन गेट आहे. हे बघा. आणि हे श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली पूर्व. आणि ते बघ गुढी पण उभारलेली आहे. ही बघा गुढी. यार. आणि इकडेच मंदिराच्या गेट समोर अशी ही रांगोळी बनवणं चालू आहे. गुढी उभारू चैतन्य. मस्त. सो इकडे सुद्धा हा महारांगोळीचा बोर्ड लावलेला आहे. ती मंदिराचीच रांगोळी आहे. बघूयात आणि ती आता मेन काय. एंट्रन्स वरती आहे. इथनं जाऊया. सो आता हे महारांगोळी काय आहे हे बघायला आम्ही चाललोय. महारांगोळी या साईडला आहे कौस्तुभ. हो. ही बघा. एक नंबर. वंदे मातरम इन डिफरंट लँग्वेज. आई शपथ, खूप सही आहे यार. हे बघा आपल्याला समजते ती ही. बाकी हे काय हे माहित नाही. ही माझ्या मते ही बंगालची भाषा आहे. ती ही बंगालची भाषा आहे. पंजाबी आहे ही. ही ही म्हणजे इन द बंगालची सेन्स कोणती? ही बघ ही पंजाबी वाटते मला. आणि दिस इज बंगाली आय गेस. आय एम नॉट 100% शुअर. वंदे मातरम 150. येस, 150 वर्ष. बघते मी सर्वकडे वंदे मातरम वंदे मातरम. त्वं ही दुर्गा दशप्रहरण धारिणी कमला कमल दल विहारिणी. रवींद्रनाथ टागोर.
स्वामी विवेकानंद. अगेन तिकडे वेगळ्या वेगळ्या भाषामध्ये वंदे मातरम लिहिलेलं आहे. मस्त एकदम. सिरियसली महारांगोळी आहे. काय टाइम लागला असेल ना. चल मी मराठी, झी मराठी. आय थिंक यांनी यावेळेस स्पॉन्सर केलंय का झी मराठीला. दोन इकडे पण सर्व छोट्या मोठ्या आय थिंक हे स्पर्धेचे आहेत. हा स्पर्धेचं वाटते मला हे, कारण की नंबरिंग दिलेत ना यामध्ये. येस. वस्तू किती सही आहे यार. एक नंबर काढली असं Real वाटतं रिअल आहे. वाटतं. हा एक नंबर पुढे पण आहे आणि अजून सही आहे. आणि हे बघा मस्त पण एकदम. भारी आहे. अन्न आहे पूर्ण ब्रह्म. ही पण छान आहे. मस्त आहे यार. आर्टिस्ट मला ती फ्रॉम खूप आवडली. डोंबिवली. ती एक नंबर आहे यार. ज्याने कोणी काढली खूप मस्त. तर हा आहे फडके रोड, डोंबिवली पूर्व येथील. इकडे जवळपास सगळे कार्यक्रम साजरे होतात आणि उद्याचा जो गुढीपाडवा आहे त्याचं सेलिब्रेशन सुद्धा इकडेच होणार आहे आणि अशी ही तयारी नेहमीच केली जाते. सो स्टे ट्यून विथ अस. कौस्तुभ इथून घरी जाता आता MIDCच्या मंदिरामध्ये जायचं का गणपती बाप्पाच्या. हो जाऊयात ना. इथे सुद्धा काय तयारी आहे बघूयात. वाटेत आम्हाला हे रॅली सारखं काहीतरी दिसतंय. रॅलीचंच असेल ना कौस्तुभ हे. रॅलीचं नाही म्हणत, त्याला शोभायात्रेचं म्हणतात. हे सगळे उद्याला फडके रोडवरती आपल्या शोभायात्रेमध्ये एक प्रतीक म्हणून आपल्याला दाखवले जातील आणि हे बघण्यासारखं असतं बरं का. मस्त केलंय यार हे सर्व. बघ प्रत्येक गोष्टीचं सिम्बॉल म्हणून दिलंय त्याच्यामध्ये. हा आणि भारत माता पण आहे समोर. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुद्धा सुरू आहे इकडे. मस्त रांगोळी काढली आणि फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा सुरू आहे. हाय गाईस. तर आम्ही आता आलो आहे गणपती मंदिरमध्ये. इथे प्री गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन स्टार्ट झालेलं आहे आणि त्यानिमित्त भरपूर फटाके फोडत आहेत. तर नवीन वर्षाची सुरुवात म्हणून फटाक्यांच्या आतिषबाजीसोबत नववर्षाचे स्वागत केले जाते. दिस इज म्हणजे आमच्या घराजवळच हे मंदिर आहे आणि ॲज यू नो डोंबिवली हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. सो इकडे असे सगळे कार्यक्रम आधीपासून चालू होतात. माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे की मी एवढं छान बघते. तर मी असं बोलते कौशलला की आपण पण तुमच्याबरोबर शेअर करूयात. मला बोलूच नाही देते. तर आम्ही याचे सर्व क्लिप्स ॲड करू. जर आम्ही बोललो तर त्याचा आवाज येतो. सो नवीन वर्षाचे स्वागत. काय मस्त दिसतंय ना. एक नंबर. आणि सर्व एक सही वाटते यार. कलरफुल पण वा.
या सही होता यार. आज मंदिर पण किती छान दिसते ना, फटाके आणि उद्याच्या गुढीपाडव्याची वाईब एकदम भारी वाटते. मस्त आहे. तिकडूनच स्टार्ट घ्या. शेतकरी आत्महत्या थांबूया. हां. वंदे मातरम. 150वे वर्ष वृक्षतोड थांबूया. हे पण सिलेंडरचं पण आहे, महागाईचा भस्मासूर थांबूया. आणि आपले हे काय होतं, तिरंगाचं हे पण काढलंय चक्र, अशोक चक्रामध्ये. वंदे मातरम. तर वेलकम बॅक गाईज. आम्ही आता घरी आलेलो आहेत शेषनच्या गणपती मंदिरमधून, देन MIDCच्या गणपती मंदिरमधून. तर फर्स्ट आम्ही शेषनच्या गणपती मंदिरमध्ये गेलो, तिथे रांगोळी बघितली, म्हणजे महारांगोळी बघितली. देन झी मराठीने रांगोळी कॉम्पिटिशन घेतली होती, ती सुद्धा आम्ही बघितली. आणि तिथलं डेकोरेशन, लाइटिंग वगैरे ते सर्व मस्त करून पूर्व ठेवलंय. तयारी हा. गुढीपाडव्याच्या आधीची. आणि तिथून आम्ही मग MIDC मंदिरमध्ये गेलो गणपतीच्या, आणि तिथे फटाक्यांची आतिषबाजी झाली. म्हणजे आपला संस्कृती कशी आपण अजून ती खुलवता येईल, कशी आपल्याला ती जपता येईल, या गोष्टींचं सगळे प्रयत्न डोंबिवलीकर करत आहेत. आणि खूप उत्तम अशी गोष्ट आहे. उत्कृष्ट असा प्रतिसाद डोंबिवलीकरांकडून सुद्धा मिळतो आयोजकांना. तो म्हणून हे सगळं इकडे होतं. हां. तर असा एक्सपिरियन्स तुम्ही कधी अनुभवला आहे का? जर अनुभवला असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा फुल ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. हां. And yes, please do support us. Your support means a lot. Yes. चलो चलो. बाय.